पिंपळगाव निपाणी येथे रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी दुपारी 3च्या सुमारास सचिन वाकचौरे या युवकाची बेकायदेशीर दारू दुकानदाराने बेदम मारहाण करून हत्या केली। त्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले। हे हत्याकांड ज्यावेळी झालं त्यावेळी पिंपळगाव निपाणीतील काही गावगुंडांनी ते लाईव्ह बघितलं ते आणि आपलं काम फत्ते झालं, त्याचा आनंद लुटला। त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये मिरची टाकून मारहाण झाली। नवीन दांडके त्यासाठी खरेदी केले गेले, खोऱ्याचे नवीन टिकावचे दांडे आणले गेले, त्याला नागडं केलं गेलं, डोळ्यात मिरचीची पूड टाकली। एवढ्याने त्यांचं मन भागलं नाही, त्याला एका जीप मध्ये घातलं, 3 दिवस जखमी अवस्थेमध्ये फिरवलं। नंतर निर्दयपणे जीप मध्ये मारहाण केली आणि त्याच्या हातापायाला दोरखंड बांधून 4-5 ठिकाणी दोरखंड, गळ्यामध्ये दगड बांधून नग्न अवस्थेत त्याला पिंपळगाव खांडच्या धरणात फेकून दिलं। तरीही या घटनेचा सुगाव ना गावच्या पोलीस पाटलाला लागला ना पोलीस दलाला लागला। इथूनच शंकेचं खरं वाव हे सुरू झालं। गावामध्ये 5 ते 6 दिवस किंवा दिनांक 6 ऑगस्ट पर्यंत त्याचे वेगवेगळे व्हिडिओ, फोटो मारहाण केल्याचे मोठ्या अभिमानाने काही लोक मिरवत होते। तो फोटो दाखवत होते की बघा आम्ही काय कर्तबगारी केली। हे लोक कोण आहेत? त्यांना हे का करावं असं वाटलं? त्यातलं सत्य असं आहे की 34 गुन्हे ज्याच्यावरती दाखल होते असा तो सचिन जाधव आमच्याकडे कुणाच्या तरी आशीर्वादाने धामोडी फाट्यावरती व्यवसाय करत होता। त्याला व्यवसायाला साथ देणार कोण होतं? पिंपळगाव निपाणीमध्ये असं बोललं जात आहे राजरोजपणे दर महिन्याला ठराविक रक्कम काही लोकांच्या अकाउंटमध्ये तो ट्रान्सफर करत होता। त्याचे बँक अकाउंटही तपासणं गरजेचं आहे। अशाच पद्धतीने जर हत्याकांड होत राहिले तर गावामध्ये तरुणांनी जगायचं कसं? पिंपळगाव निपाणीमध्ये गुन्हेगारी एवढी विकोपाला गेलेली आहे। एका जज वरती 6 महिन्यांपूर्वी किंवा वर्षापूर्वी हल्ला झाला, पोलिसांनी फक्त एनसी नोंदवली। एका कोर्टावरती हल्ला होतो पण पोलीस फक्त एनसी वरती थांबतात। गावातल्या तरुणांच्या मागे कोयते घेऊन लोक लागतात पण पोलीस फक्त एनसी वरती थांबतात। मी स्वतः खानपट्ट्याच्या विरोधात आवाज उठवला होता तर माझ्या गाडीचं किती नुकसान, माझी पूर्ण गाडी फोडली होती। मला अर्धा माला होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती आणि त्याचं पोलिसांनी मी आवाज उठवला म्हणून तो एक गुन्हा दाखल झाला। 27 जणांनी हल्ला केला होता। असं हे पिंपळगाव निपाणी गाव। इथल्या बरेच तरुण असे आहेत पण हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला ते दिसत नाही। त्यांच्या हाताला काहीही रोजगार नाही पण रोजपणे 4 चाकी गाड्यांमध्ये फिरतात आणि खर्चायला पूर्णपणे पैसा त्यांच्याकडे असतो। गावात टोळक्याने फिरतात। हे टोळकं कधी एकटा व्यक्ती दिसणार नाही, काय मी गावात टोळक्याने फिरून दहशत निर्माण करत असतात। पोलीस दलाला विनंती आहे की तुम्ही या पिंपळगाव निपाणीतील सर्व गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करा। त्या आरोपींच्या फोनमध्ये कोण त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये होतं? हत्याकांड घडलं 26 जुलैला, त्याच्या अगोदर 10 दिवस कोण त्यांच्या संपर्कात होतं आणि ते जोपर्यंत पकडले गेले नाही 6 ऑगस्ट पर्यंत कोण त्यांच्या संपर्कात होतं याचे पूर्ण CDR मिळावं, व्हॉट्सअपचा डेटा बॅकअप सर्व काही मिळवावं आणि पिंपळगाव निपाणीतलं कोण संपर्कात होतं यांचा सर्व डेटा ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून द्या। मग त्यांनी कुठले गुन्हे आणि त्यांचे काळे कारनामे आम्ही तुम्हाला सर्व लेखी स्वरूपात देऊ शकतो। सर्व ग्रामस्थ तुम्हाला लेखी स्वरूपात देतील। दुसरी मागणी आमची अशी आहे की आपण दारूच्या दुकानांना जी परवानगी देता, या दारूच्या दुकानातून महाराष्ट्र शासनाला गेल्या 5 वर्षांमध्ये पिंपळगाव निपाणी परिसरातील दारूच्या दुकानातून किती एक्साईज मिळाला त्याचा आकडा आम्हाला द्या। त्याची सरासरी रकमेच्या 1.5 पट रक्कम महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत आम्ही न चुकता 1 एप्रिलला भरणा करू। ज्या खानपट्टे आमच्याकडे अवैधरित्या इतके वर्ष चालू होते त्यातून तुम्हाला दरवर्षी किती महसूल मिळत होता? सरासरी 5 वर्षांची महसूल तुम्ही आम्हाला द्या, त्याची ऍव्हरेज काढून दरवर्षी आम्ही 1.5 पट रक्कम शासनाच्या तिजोरीत भरू। पण आमच्या गावात कुठल्याही खानपट्ट्याला मंजुरी नको, आमच्या गावात कुठल्या दारू दुकानाला मंजुरी नको आणि या हत्याकांडाच्या मागचे आरोपी जोपर्यंत जेरबंद केले जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। धन्यवाद। आम्ही सकाळी 10:30 वाजेपासून इथे बसलेलो आहोत पण प्रशासनाच्या वतीने कुठलाही निरोप किंवा प्रतिनिधी अद्यापपर्यंत इथे आलेला नाहीये।